नमस्कार मित्रांनो. चालू म्हणजे जुलै महिन्याचे काही दिवस तुम्हाला आठवत असतील. 2/7/26 ते 8/7/26 हे 6 दिवस जर तुम्हाला आठवले तर पहा, वेडाक्यात पाऊस पडला आणि खूप नुकसान करणारा पाऊस हा होता. या दरम्यानच तुम्हाला एका माझ्या विद्यार्थ्याचा फोन आला. त्याने काही छायाचित्र माझ्या व्हॉट्सअपला पाठवली होती, पण मला ती ओपन करून बघता आली नाही आहेत. तो मला म्हणला, सर छायाचित्र पाहिली का? मी त्याला म्हटलं नाही पाहिली, पण फोन आपला संपला की मी लगेच पाहतो, पण नक्की कशाचे आहेत हे थोडं सांग ना. मग त्यानं मला सांगितलं, सर मी पहाटे उठून छत्री घेऊन कृष्णा नदी काठच्या माझ्या शेतात गेलो की माझ्या शेतात पाणी शिरलं आहे का आणि माझ्या पिकाचं काही नुकसान झालं आहे का हे पाहण्यासाठी मी गेलो. त्यावेळी माझ्या गावाच्या नदीकाठी असणाऱ्या स्मशानभूमीत मला अतिशय विदारक असे दृश्य दिसले, जिथे आमच्या गावातील माणसांची प्रेते जाळली होत होती, जिथे त्यांची राख पडली होती, तिथेच त्या काठाला ही माणसं आपलं घर समजून मस्तपैकी झोपली होती. काही माणसं आपल्या कुटुंबासह तिथं राहिली होती. आपली भिजलेली वस्त्र त्यांनी तिथेच त्या शेडच्या अँगलवरून वाळत घातली होती. त्यांना स्मशानभूमीतच आपलं घर का बनवावं लागलं होतं हे मला थोडंसं वाईट वाटलं. त्यांना निवारा म्हणून साधे 4 भिंतीचे आणि एका छपराचे घर मिळू नये, तर तुम्ही याच्यावर थोडा व्हिडिओ बनवा आणि मला काहीतरी लिहून पाठवा. मी त्याला म्हटलं, या प्रचंड दारिद्र्यात जगणाऱ्या माणसांच्यावर माझ्यापेक्षाही हुशार माणसांनी खूप काही लिहिलं आहे आणि माझ्यासारख्या साध्या माणसानं लिहून काय फरक पडणार आहे, पण तू म्हणतोयस म्हणून मी लिहितो आणि तुझ्यापर्यंत पोहोचवतो. म्हणून मी त्याला थोडं लिहून पाठवलं. त्यानं काय केलं कुणास ठाऊक, पण मला व्हिडिओ बनवायला सांगितला, म्हणून मी आता त्याचा व्हिडिओ बनवत आहे. तर हे झालं की मी लगेच तुम्हाला ते जे काही मी व्हिडिओत बोललं आहे ते ऐकावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार भावा बहिणींनो. 2-3 दिवस झाले पाऊस पडत होता. माणसं घर सोडायला मागत नव्हती आणि चिमण्या घरटे सोडायला मागत नव्हत्या. अशा परिस्थितीत मी विचार केला, थोडं शेताकडं जाऊन येऊया, म्हणून नदीकाठच्या शेताकडे गेलो. कारण नदीचं पाणी जर शेतात शिरलं असेल तर आलेल्या पिकाचं फार मोठं नुकसान होण्याची शक्यता होती. तर मला तिथे एक हृदय हेलावणारं अतिशय विदारक असं सत्य दृश्य दिसले. नदीकाठच्या स्मशानभूमीत जिथे माणसं जाळली जातात, माणसं शेवटची चिरविश्रांती घेतात, मातेच्या पोटी जन्म घेऊन मातीत विसावली जातात, तिथं जिवंत माणसं पांघरुणात झोपली होती. कोण होती ती? तर स्वतंत्र भारतातील नागरिक होते, ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा या 3 गरजा त्यांच्या नशिबी नव्हत्या. 2-3 फासेपारद्यांची, एका कातकऱ्यांची कुटुंबे पावसापासून आपला संसार वाचवत होती, स्वतःचं संरक्षण करत होती आणि कसल्या तरी गोंडपाटात स्वतःचा देह गुंडाळून झोपली होती. मात्र चाहूल लागताच थोडी जागी झाली. मी त्यांच्या वास्तव फोटो काढू लागलो. मला आठवले, वारीचे दिवस आता जवळ आले आहेत. वारकरी विठुरायाला भेटायला जाणार, संत तुकारामांच्या अभंगाचे कीर्तन करणार, मृदुंगाच्या साथी ते ओरडणार, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. वारकऱ्यांच्यासाठी व साधू गोसाव्यांच्यासाठी कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी रुपयांचा चकनाचूर करणाऱ्या सरकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना, शेतकऱ्यांच्यासाठी आणि अशा कुठंतरी जगण्यासाठी वास्तव करणाऱ्यांच्यासाठी काय करावं हे का ध्यानात येत नाही आहे? आमच्या सरकारला, सरकारमधल्या नेत्यांना का कळू नये? 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळवून, तरी त्यांचं लक्ष अशा लोकांच्याकडं का जाऊ नये? ज्यांना निवारा नाही, हे मात्र पिढ्यानपिढ्यांची व्यवस्था करून ठेवतात आणि पराच्या गादीवर लोळतात. खेडेगावातल्या ग्रामपंचायतीत निवडून आलेला सदस्य किंवा सरपंच, उपसरपंच, नगर उपनगरातल्या नगरपालिकेत निवडून आलेले नगरसेवक किंवा नगराध्यक्ष 1 वर्षाच्या आत कोट्याधीश होतात.
नंतर अब्जाधीश होतात. आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्याबद्दल न बोलणे फार चांगले, पण उपेक्षितांच्यासाठी, गोरगरीब जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी थोडंसं काहीतरी करावं हे का वाटत नाही त्यांना? या गोष्टी का त्यांच्या लक्षात येत नाही आहेत? आम्ही सामान्य माणसांनी आमच्या हिश्श्यातला काही भाग काढायचा आणि त्यांची सोय करायची का? तुम्ही मात्र खुशाल मजा करत फिरायचं. यांच्याकडे थोडे लक्ष द्या. यांची जीवनपद्धती काय चालली आहे ते पहा. ज्यांना पाय ठेवायला हक्काची जागा नाही, का ऊन वाऱ्या पावसापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी 4 भिंतींचे किंवा एका छपराचे घर नाही आहे, शेतात काही कष्ट करून पिकवावं म्हटलं तर शेताचा एखादा तुकडासुद्धा त्यांच्या नावावर सातबाऱ्यावर नाही आहे. आणि अशा लोकांनी, फिरस्त्यांनी, उपेक्षित आणि गोरगरिबांनी नक्की करायचं काय? आमच्या देशाचे नेते जनतेच्या पैशावर खास विमानानं परदेशी दौरे करून येतात. परदेशात इतर देशांचे दौरे करणारे काय बघून येतात? तिकडे असे भिकाऱ्यांचं जीवन जगणारी माणसं नाही आहेत. मग आमच्या देशातच का अशी माणसं अजूनही जीवन जगतात? आमचा देश अजूनही गरीब आहे का? कवी राजेंद्र किशन यांचे सिकंदर-ए-आझम या चित्रपटात मोहम्मद रफी करवी एक गीत गायले आहे. त्यांनी देशाच्या श्रीमंती जगाला दाखवताना त्या गीतात म्हटले आहे, यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. इथं चिमण्यांना सुद्धा घरटं बनवायचं असलं तर सोन्याच्या काड्या उपलब्ध होऊ शकतात. मग या फासेपारधी कातकरी गोसावी लोकांना अजूनही निवारा का मिळू शकत नाही आहे? मग अशी दृश्य पाहिल्यावर वाटतं माझ्या देशात लोकांच्यासाठी कधी चांगले दिवस येणार आहेत. शाळेत असताना दिवसाची सुरुवात आम्ही प्रार्थनेबरोबर म्हणत करायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. अरे काय चाललंय माझ्या बांधवांचं, माझ्या भारत देशाचं? हीच शेतकऱ्यांच्यासाठी आणि गोरगरिबांच्यासाठी लांछनास्पद गोष्ट आहे. खूप वाईट वाटतं, पण आपण करायचं काय? आमच्या फाटक्या संसाराला ठिकाणं लावणेच आम्हाला जमत नाही आहे. यांच्यासाठी इच्छा असूनही आम्ही काय करू शकत नाही. मित्रांनो, सरकारच्या मध्ये असणाऱ्या मंत्र्यांच्या, नेत्यांच्या लक्षात ही गोष्ट का येत नाही आहे? खाल्लेलं पचवण्यासाठी त्यांना इतर पाचक रसांची जरुरी असते. त्यांची कित्येक निवासस्थाने कित्येक शहरातून माणसापासून ओस पडलेली आहेत. मग ही गोरगरीब का अशी नदीकाठी आणि स्मशानभूमीत आपलं घर करून निवारा शोधतात? या गोष्टीचं खूप वाईट वाटतं, पण आपण काहीच करू शकत नाही आहे. काही करावं म्हटलं तर आपले प्रयत्न तोकडे पडतात. आपणाला सांगू इच्छितो, आपणाला याच्यासाठी काय करता येईल मी आव्हान करतो, आणि त्यांना जर आपणाला काय मदत देता आली तर देण्याचा प्रयत्न करूया, एवढी माझ्या मनातली खंत व्यक्त करतो. आणि माझा विद्यार्थी राजकुमार सिंगटे यानं हा व्हिडिओ मला करण्यास सांगितले, त्याचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.